दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शर्यती मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना बे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। अहो तुम्ही काय बोलताय? बरोबर बोलतोय मी। हा माणूस आपल्याला, आपल्या माणसांना, आपल्या घराला कमी लेखतोय। हा गौरीला काय मान देणार आहे? हा आयुष्यात गौरीला समजून घेऊ शकणार नाही। संसार सुखाचा करायचा असेल तर गौरीला प्रत्येक वेळेला समजूतदारपणा दाखवावा लागेल, आपलं मन मारावं लागेल। गौरीला हा सुखी ठेवू शकणार नाही। बरं झालंय तुमच्याच लक्षात आलं। तसाही मी पण हिच्याबरोबर सुखी होणारच नव्हतो। अहो ही मॅचच होत नाही मला। मिडल क्लास व्हॅल्यूच्या नावाखाली मम्मा पप्पा एक अतिशय आउटडेटेड मुलगी गळ्यात बांधत होते माझ्या। वाचवलं तुम्ही मला, थँक्यू व्हेरी मच। सोडवलं मला, थँक्यू। आउटडेटेड मुलगी काय? हे संस्कार तुझ्यावर केले? असं अहो शांत व्हा तुम्ही, शांत व्हा आता। बघितलंस, ह्याला समजून घ्यायचं गौरी, ह्याच्यासाठी तडजोड करायची, मन मारायचं स्वतःच। सांग त्याला काही गरज नाही तुझी, काही गरज नाहीये। काय केलं ते? चिडून निघून गेलाय तो, गौरीचं लग्न मोडलंय। अगो योग्य तेच केल्या जावई बापूनी आणि योग्य वेळी केला। अगो गौरीच्या नशिबात दुसरं ह्याच्याहून चांगला स्थळ असतला, म्हणून देवान त्यांका बुद्धी दिली लग्न मोडूची। अगं काय बोलतेस तू आई? किती अवघड होऊन बसलाय सगळं। अगो सरे असं काय करतोस? हे बघ, माणसाचं काय मान नसेल ना तर पैशाचा काही उपयोग नाही। त्याचा गौरीकडे लक्ष पण नव्हता, कायम सारखा तो मोबाईल मध्ये बघत होता, माहितीये तो का? अगो आपली गौरी चुकीच्या हातात जात होती। जावई बापूंनी बरोबर निर्णय घेतल्याने, नाही तर सगळाच अवघड होता गो बाय। अगं पण आता हे दुसऱ्यांदा झालंय ना, लोकांना काय वाटेल? गौरीमध्ये काहीतरी, गौरी बद्दलचं कोणी अवाक्षर जरी काढलं ना तर त्याची गाठ तिच्या बापाशी आहे, म्हणजे माझ्याशी आहे। लोकांच्या भीतीनं पोरीचं नुकसान करणारा बाप नाही हा सावंत। लोकांची पर्वा करण्यापेक्षा माझ्या पोरीचं सुख बघेन मी, ते महत्वाचं आहे माझ्या दृष्टीनं। पण आता काय करायचंय? बघूया, निर्णय करण्याची काही घाई नाही। मी तेच करीन जे गौरीसाठी योग्य असेल। अगदी माझ्या मनातलं बोललात जावई बापू, द्या टाळी। मी आला घालून मस्तपैकी चहा करून आणते। हा तू खुश नव्हतीस ना? काय ग? अगो सरे, चहा बरोबर खारी आणू काय गो? ओके बाय। शिव चाललो का काय? नाही, तो जायच्या आधी माका त्याच्या कानारी बातमी घालूकच होय। काय करू काय समजा नाही। विजय, ये सामान हम बांधते ऊपर। काहीतरी करू होया माका।
हम और सामान लेके आते हैं. हाँ गो सरे चहाकडे बघ जरा, मी पाय मोकळे करून येते. अगं कुठे निघालीस तू? आई येते. अगं आई आलोय गो, येते. थांब जरा. जाऊ दे ग, गोंधळले असतील ते. शिव अच्छी आप. हाँ जा रहा है ना? हाँ जी, समय हो गया ट्रेन का, जाना ही पड़ेगा. वैसे हमें आपसे मिलना था. आपसे मिलने की बहुत इच्छा थी, पर समझ में नहीं आ रहा था कि घर कैसा है. सगळं तुझ्या मनासारखं होईल. ये आशीर्वाद देने में जरा देरी हो गई अज्जी. तो 2 घंटे में ट्रेन है हमारी. आता सगळा इथे सोडून जावं लागणार. अरे असं कसं सोडून जाशील तू? हा हे बघ, ट्रेनला अजून 2 तासात. हा आणि नशीब बदलूचा म्हटलं ना तर एका झटक्यात बदलता नशीब, कळला? ठीक आहे, तोंड गोड कर, लाडू घे. आणि लाडू खाऊन झालं ना की तुझी ती बनारसची तिकीट आहेत ना ती कॅन्सल करून टाक. तू बनारस को जात नाही, समजला? पर अज्जी अब तो हमें जाना पड़ेगा ना. तो हमने सामान भी भर दिया टैक्सी में. अरे बाबा, टैक्सी में भरा हुआ सामान खाली करो. टैक्सी खाली जा सकती है, लेकिन ये म्हातारी का आशीर्वाद है ना, वो कभी खाली नहीं जाएगा. अरे बघतोस काय, पैज लाव पाहिजे तर. आता सगळं तुझ्या मनासारखं होतं आहे की नाही बघ. आजी, तू इथे काय करतेस? अरे मी तुला माहिती नाही घरी काय झालं ते? नची यानेच केलंय सगळं. त्याला तर मी नंतर बघून घेईन. आधी बाबांशी बोलतो. चल आजी. हा येतंय. बाबा, तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला आणि मला साधं विचारलं सुद्धा नाही. त्यात विचारायचं काय तुला? तिचा बाप आहे मी. जो मुलगा गौरीला कमी लेखतो, तिचा मान ठेवत नाही, अशा मुलाशी मी गौरीचं लग्न लावून देऊ शकत नाही. बाबा, संसार म्हटलं की जरा ऍडजस्टमेंट आलीच. जरा कुठे एकमेकांसाठी बदलावं लागलं तर मान अपमानाचा प्रश्न येतोच कुठे. तू मला शिकवू नकोस. पाहिलंच नची, मी सांगत होते ना, या घरात तुला मानच नाहीये. जो काही मान आहे तो फक्त गौरीचा. अक्षतचे बाबा इतकं बोलले तुला, पण कोणाला काही नाहीच आहे त्याचं. अगो, ते नच्छीला बोलले म्हणून काय त्याच्या अंगात भोक पडली काय? हा, गौरीच्या भवितव्यापेक्षा नच्छीचं मान मोठं. हा, आणि नच्छीला मान नाही मिळाला म्हणून गौरीक शिक्षा करूची, हा कुठला कायदा? नाही ना आजी, शिक्षा फक्त आम्हीच भोगायची. चूक कुणाची का असे ना, या घरात सगळ्यांच्या चुका माफ होतात, आमच्या सोडून. अहो चुकाच काय, आमचा तर चांगुलपणाही कोणाला दिसत नाही. पण आजी, हे तुम्ही आत्ता बोलताय, पण हे सगळं ना तुमच्यामुळेच होतंय. अगो, मी काय केला? त्या विकीचं स्थळ तुम्हीच सुचवलेलं ना. अगं तू कुठला संबंध कुठे लावतेस? अगं विकी प्रकरण जुनं झालं, आता आपण सगळे विसरलोय ते. तुमचं कुठे नुकसान झालं त्या प्रकरणात? जे झालं ते माझं झालं ना, मी कशी विसरू आई? त्या विकीमुळे सगळी पनवती सुरू झाली आणि त्याची सुरुवात आजीमुळे झाली. काय बडबड करतेस तू? उचलली जीभ लावली टाळाला. बोलण्याला काही तालतंत्र का तुझ्या? असू दे असू दे, मी समजावते तिला. असू दे, शांत राहा. समजावून काय उपयोग नाही. पालथ्यागड्यावर पाणी. किती समजावून घेतलं आणि किती समजावून सांगितलं, काय उपयोग नाही त्याचा. मला का बोलताय बाबा? गौरीचं लग्न तुम्ही मोडलं. माझ्यावर का राग काढताय? तुम्हाला नेहमी ना आम्हीच चूक वाटतो. दुसऱ्यांदा लग्न मोडलं हिचं, आता हिच्याशी कोण लग्न करणार? कोण लग्न करेल किंवा नाही तुला काय करायचंय? माझी मुलगी मला जड झालेली नाही. हे घर तिचं आणि हक्काने ती राहू शकते आयुष्यभर. हो, गरज पडली तर आयुष्यभर राहू शकते. अहो तुम्ही काय बोलताय? वा, त्यांच्या जे मनात आहे तेच बोलले आई ते.
पाहिलंच गौरी, आज कळलं तुझ्या बाबांच्या मनात काय चाललंय. त्यांना ना तुझं लग्नच होऊ द्यायचं नाहीये. तुझ्यावरचा हक्क त्यांना सोडायचा नाहीये. तू त्यांच्यापासून दूर होऊ नयेस ना, म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय. बाबा मग कशाला नाटकं करायची ना, स्थळ बघायचं, लग्न ठरवायचं, मोडायचं. तुम्हाला ना गौरीचं सुखच बघवत नाहीये. ती सुखी असण्यापेक्षा ती तुमच्या जवळ असणं जास्त महत्वाचं वाटतं तुम्हाला. कमाल वाटते मला बाबा तुमची. आधी नचीला परदेशी जाऊन दिलं नाही आणि गौरीचं ठरलेलं लग्न मोडलं. त्यापेक्षा ती शिव बरोबर पळून गेली असती ना तर जास्त बरं झालं असतं. त्याला लगा दीजिए. मार ना मला, मार. काय बोलतो कळतं का तुला? काय झालं, काय झालं? आई बाबाने सगळं संपवलं. वहिनी पुरे. अरे कैसे लोग हैं, हाँ? दिया बत्ती के समय भी लड़ रहे हैं. मुन्ना, अरे खड़े काय हो, चलो. आइए. निशा हळू बोल ग जरा, बाहेर आवाज जातोय. जाऊ दे, नाही जाऊ दे ना. का हळू बोलायचं तिने? जाऊ दे. आज नाही तर उद्या सगळ्यांना हे कळणारच आहे ना. मी ऑस्ट्रेलियाला गेलो नाही तेव्हा लोकांना अंदाज आला नसेल, कारण करणी नसतील काय ती. त्या विकीमुळे गौरी बिल्डिंगवर गाजली, नंतर त्या शिवमुळे. आता हेही कळू दे ना. हरकत काय, दुसऱ्यांदाच लग्न मोडलं ना, कळू दे सगळ्यांना. अगं बाहेर सगळ्यांची बोलणी आम्हाला खावी लागतात. आमचं भविष्य यांनी बर्बाद केलंय, यांच्यामुळे. आणि आम्ही साधा शब्दही काढायचा नाही. हेच जबाबदार आहे आमचं भविष्य बर्बाद करण्यासाठी. हे यांच्यामुळे होतं. तोंड सांभाळून बोल. तुझ्या बाबांशी बोलतोस हे लक्षात ठेव. तू एक शब्द जरी काढलास ना आता मी तुला. का थांबलीस? मार ना. हा सरे, मार ना मला, मार. मी साधा सरळ स्पष्ट बोलतो म्हणून तू माझ्यावर हात उगारणार आहेस? वाह. आणि ही खाली मुंडी पाताळ धुंडी, तिच्यामुळे अख्ख्या सोसायटीत आपल्या सगळ्यांची बदनामी झाली, बाबांची बदनामी झाली. तेव्हा तिच्यावर हात नाही उगारलास का तू? हा का? तुझी लाडकी आहे म्हणून ना. बाबांपासून हिचं लपड तू लपवून ठेवलं होतंस. मग स्वतःला शिक्षा का नाही करत? कर ना आता स्वतःला शिक्षा. का नाही करत आहे स्वतःला शिक्षा? आहे तू नची का? खरं तेच बोलतोय म्हणून वाटेल ते बोलतोय तो. हे बरं आहे बाबा, तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचे निर्णय त्यांना न विचारता घ्यायचे आणि त्यावर त्यांनी काहीही बोलायचं नाही. आज गौरीच्या बाबतीत तुम्ही जे केलंय ना ते. वहिनी पुरे. बाबांनी माझ्या बाबतीत जे काही केले त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही. आणि बाबांना तू काहीही बोलू नकोस. मूर्ख आहेस गौरी. स्वतःच्या आयुष्याचा सत्यानाश होतोय तरी तू बाबांची बाजू घेतेस. काय केलं ग त्यांनी तुझ्यासाठी? त्या शिवशी लग्नाला विरोध केला, ठरलेलं लग्न मोडलं. मी सांगत होते तुला की शिव बरोबर पळून जा, मी मदत करते. नचीशी बोलून त्याला समजावेत, आम्ही लग्न लावून देऊ. पण नाही ना, तू ऐकलंस ना त्या शिवने ऐकलं. आता भोग आपल्या कर्माची फळं. आई बाबांना न दुखावता आपलं प्रेम यशस्वी करायचं होतं ना तुम्हा दोघांना. काय झालं? काय झालं? आई बाबांनी सगळं संपवलं. वहिनी पुरे. आई बाबांना दोष देऊ नकोस तू. वा, अजूनही पुळका आहेच. बघितलंस नची, आता ही आणि हिचं नशीब. आपल्याला जे करायचं होतं तेवढं आपण केलं, पण या घरात कुणालाही त्याची किंमत नाहीये. चल आता, चल इकडनं. काय बोलून गेली आहे? कसलं भान नाही, काही मर्यादा नाही. घरचे जसे वागायला लागले तर. सरे, अगो असल्या माणसानं तू घरातलं समजलीस ना, हेच तुझं चुकला. अगो ती घरातली कधी नव्हती. आई, अगं तू शांत हो. काय झालं तुला? हा
बाबा बाबा तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जे काही केलं ते माझ्या चांगल्यासाठी केलं मला माहिती आहे. आणि वहिनी जे काय बोलली तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही. खरंच माझं लग्न मोडलं याचं वाईट नाही वाटत आहे मला. बाबा अहो जो मुलगा माझ्या बाबांचा मान राखू शकत नाही मी त्याच्यासोबत सुखी राहूच शकले नसते. कधीच नाही बाबा. तुम्ही अक्षतला नकार दिला याचं दुःख नाही होते मला. वाईट नाही वाटत आहे. अगदी मनापासून सांगते मी. खरंच या नकाराचा आनंदच होतोय मला. बाबा आता मी खुश आहे. खरंच बाबा मी अगदी मनापासून सांगते तुम्हाला मी खुश आहे. खूप खुश आहे. आणि शिवला नकार दिला त्याचा योग्य केलं मी ते? अजिबात नाही. अजिबात नाही योग्य केलात तुम्ही. अहो त्याका नकार दिलात ना हे चुकलात तुमचा जावई बापू. अहो शिवचं प्रेम हा गौरीवर आणि गौरीचं पण हा त्याच्यावर. पण फक्त तुमका त्रास होऊ नये म्हणून ती इसरायला बघता. पण ती का विचारा इसरली का ती? आई हे बघ आता राहू दे तो विषय. असू दे. नाही गो सरे हीच येळा कळला. अगो शिव जावई बापूंचा मन दुखवू नये म्हणून गप रवला. त्यांचा मन जपण्यासाठी स्वतःचा मन मारला त्याने. अगो जो दुसऱ्याचा इतका विचार करता तो गौरीसाठी किती विचार करेल ती का किती जपेल. कळताय काय तुका जावई बापू? तुमका कळताय ना? अहो मग गप का रावलात? हा उठा चाललो तो टॅक्सी पकडून वाराणसी. परत येतो नाही आहे सर मुंबईत. पोरगो हात जाईलो जावई बापू. उठा थांबवा त्या का. जा जा म्हणताय ना. ए शिव काळजी घे स्वतःच. रोकर हमें और कमजोर मत करो वेणु. अहो बाबा अहो बहुतेक खाली असतील. अहो आई मी जरा खाली जाऊ. नको थांब. अगं नको जाऊ. जावई बापू योग्य तेच करतले कळलं. चल आपण आज चल. आई अगं खिडकीतून बघू आपण. ये अगं असं काय करतेस तू? ये म्हटलंय ना. मुन्ना सारा सामान ढंग से रख लिया ना? हाँ हाँ नर्मदा जी हमने देख लिया है. आप चलिए आप चलकर गाड़ी में बैठिए. आइए हाँ, बैठिए. चलो मुन्ना चलो. शिव तुझी आणि बनारसच्या मिठाईची खूप आठवण येईल रे. स्वतःची काळजी घे आणि येत जा परत. तुम्ही काळजी घ्या मंग्याची आई. आम्हाला सोडून चाललायस तू? हम तो बनारस ओळखू नाही शकलो तुला. खूप बोललो तुला. आरोप केले रागावलो तुझ्यावर दुखावलं तुला. पण आता माझ्या लक्षात आलं की तू एक चांगला मुलगा आहेस. खूप समजूतदार आहेस. वयाचा नात्यांचा मान राखता येतो तुला. आमच्यातला नसलंच तरी आमच्यासारखेच संस्कार आहेत तुझ्या. ओळखू शकलो नाही माफ कर मला. अरे ये क्या कर रहे हैं बाबा? अंकल जी चुकीची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. तुझ्या तोंडून बाबा ऐकायला खूप छान वाटतं. तेच म्हणतो. मुन्ना चलो देर हो रही है. अभी भी देर नहीं हुई भाभी जी. अगर हमने अपने बच्चों के प्यार को नहीं समझा तो शायद देर हो जाएगी.
सावंत साहब, आप कहना क्या चाहते हैं? हम कुछ समझ नहीं पा रहे हैं। क्या आप हमारी गौरी को अपने घर की बहू बना सकते हैं? ये आप पूछ रहे हैं?